दीपक बिल्डर्स एंड डेवलपर्स और निवृत्ति मोटकरी परिवार का एक्सक्लूसिव प्रोजेक्ट 3 लीव्स, ऊंची जीवन शैली का ऊंचा आनंद। फॉर मोर डिटेल्स कॉल 9823339180। नाशिक लोकसभेवरून महायुतीतील तिढा अद्यापही कायम आहे। मागील काही दिवसांपासून नाशिक लोकसभेसाठी शिवसेना शिंदे गटाकडून खासदार हेमंत गोडसे यांनी जोरदार मागणी केली आहे, तर एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मंत्री छगन भुजबळ यांच्या नावाची देखील जोरदार चर्चा सुरू आहे। रविवारी हेमंत गोडसे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकाच गाडीतून प्रवास केल्यानं आता नाशिक लोकसभेसाठी पुन्हा महायुतीतील शिवसेना शिंदे गटाकडून खासदार हेमंत गोडसे यांचे नाव चर्चेत आलंय। नाशिकची जागा नैसर्गिक न्यायाने शिवसेनेला मिळेल असा विश्वास पालकमंत्री दादा भुसे यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितलं। अद्यापही निर्णय होताना दिसत नाही, कुठेतरी त्या एका जागेमुळे महायुतीत कुठेतरी बेबनाव होताना दिसतोय। प्रफुल्ल पटेल वेगळी वक्तव्य करतायत। अगदी बेबनाव वगैरे इतक्या पातळीवरचा तो विषय नाही। महायुतीच्या समन्वयाच्या माध्यमातून निश्चितपणे त्या ठिकाणी तोडगा निघेल। आपल्याला माहिती आहे की गेल्या अनेक वर्षांच्या पासून नाशिक लोकसभेची जागा ही शिवसेनेची आहे। तिथं आताही विद्यमान खासदार शिवसेनेचे गोडसे जे आहेत आणि म्हणून एक नैसर्गिक न्याय तत्वानुसार ती जागा शिवसेनेला मिळेल आणि शिवसेनेचा उमेदवार माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब जे ठरवतील त्याप्रमाणे पुढे आम्ही सगळेजण मार्गक्रमण करू। मात्र छगन भुजबळ म्हणतात की ती जागा माझीच आहे, किंवा प्रफुल्ल पटेलांनी सुद्धा काल विधान केलं की कुणी उगाच घाई करू नये, अजून जागा वाटप झालं नाही। आता जागा वाटप झालेलं नाही पर्टिक्युलर नाशिकच्या संदर्भामध्ये आणि आणखी इतर एक 5-1 ठिकाणचा विषय आहे, ही वस्तुस्थिती आहे। परंतु महायुतीचे नेते मंडळी अतिशय समन्वय ज्या पद्धतीचा इतरही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साधला गेलेला आहे, या 4-5 जागेच्याही संदर्भामध्ये समन्वय साधून मार्ग निघेल। श्रीकांत शिंदेंनी स्वतः नाशिकमध्ये येऊन गोडसेंची उमेदवारी घोषितच केली होती, मात्र तरी का उशीर लागतोय? काय नेमकं कुठं घोडं अडलंय नेमकं? नाही, घोडं वगैरे अडलेलं इतके खूप मोठे विषय नाही। मला वाटतं की लवकरच या संदर्भातला निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल। हेमंत गोडसे सुद्धा काल मुख्यमंत्र्यांसमवेतच होते, मुंबईत त्यांच्या गाडीतून प्रवास केला। तुमची काही चर्चा झाली त्यानंतर हेमंत गोडसेंशी? आम्ही सर्वजण एकमेकांच्या संपर्कात आहोत। शेवटी धनुष्यबाणाचा विजय नाशिकमध्ये झाला पाहिजे ही आमची सगळ्यांची भूमिका आहे। माड्याच्या जागेच्या बाबत कुठेतरी आता मोहिते पाटील आघाडीकडे गेल्याने नाही, मी फार अगदी स्थानिक पातळीवरचा कार्यकर्ता आहे, खूप वरच्या विषयांवर मी काही भाष्य करू शकत नाही। त्यामुळे आता नाशिक लोकसभेसाठी महायुतीकडून उमेदवार कोण असणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र।